विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये साधी तलाठी भरती असो ना, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, MPSC UPSC कोणत्याही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला सर्व पंचवार्षिक योजनामध्ये कोणत्या योजना आणि कोणत्या गोष्टी तरतुदी झालेल्या आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिगुडे आज तुम्हाला पंचवार्षिक योजनाबद्दल आज तुम्हाला मी माहिती देणार आहे. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पहिली जी योजना आहे, पहिली पंचवार्षिक योजना आहे ती म्हणजे 1951 ते 1956 या 5 वर्षाच्या कालखंडात सुरू झालेली आहे. यामध्ये या 5 वर्षामध्ये पहिल्यांदा दामोदर विकास प्रकल्प हे 1948 मध्ये म्हणजे 1948ला त्याची स्थापना झाली आणि म्हणजे त्यांचं कार्यरत 1951ला झालेलं आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकल्प आहे तो म्हणजे सिंद्री खत कारखाना, याची सुरुवात 1951 मध्ये झालेली आहे. त्यानंतर सामुदायिक विकास कार्यक्रम याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952 रोजी झालेली आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय विस्तार सेवा. आता आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय विस्तार सेवा याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1953 मध्ये, म्हणजे ह्या आपण जे 4-5 जे मुख्य घटक बघलो ते सगळ्या पहिली पंचवार्षिक योजनामध्ये झालेली आहेत. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की दुसरी पंचवार्षिक योजना. आता लक्षात घ्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये 1956 ते 1961 म्हणजे यामध्ये सुद्धा एकूण 5 वर्षाचा कालखंड आहे. यामध्ये भिलाई पोलाद प्रकल्प 1959 मध्ये स्थापना झालेला आहे. त्याच्यानंतर रूरकेला पोलाद प्रकल्प हे सुद्धा 1959 मध्ये त्याची स्थापना आहे. त्यानंतर दुर्गापूर पोलाद प्रकल्प याची सुरुवात सुद्धा 1959 मध्ये आहे. यानंतर खादी व ग्रामोद्योग आयोग 1956 मध्ये याची स्थापना आहे. यानंतर पंचायत राजची सुरुवात 2 ऑक्टोबर 1959 नागौर या जिल्ह्यामध्ये राजस्थानमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे तिसरी पंचवार्षिक योजना. तर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये याची सुरुवात आहे 1961 ते 1966. आता पहिल्यांदा जर आपण विचार केलं तर बोकारो पोलाद प्रकल्प याची स्थापना आहे 1964ला. त्यानंतर भारतीय औद्योगिक विकास बँक या म्हणजेच आपण ज्याला आपण IDBI म्हणतो, याची स्थापना आहे 1 जुलै 1964 मध्ये. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारतीय अन्न महामंडळ. याची सुरुवात आहे 1 जानेवारी 1965 रोजी झालेली आहे. त्यानंतर कृषी मूल्य आयोग, या कृषी मूल्य आयोगाची सुरुवात 1965 मध्ये झालेली आहे. यानंतर योजना सुट्टीचा काळ, या योजना सुट्टीचा काळ जो आहे तो म्हणजे 1966 ते 1969 एवढी आहे. यानंतर हरित क्रांतीची सुरुवात, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे 1966 ते 1967 या दरम्यान. डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त 3 पंचवार्षिक योजनेबद्दल आज आपण माहिती पाहिलेलो आहोत. तर याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 3 योजनाबद्दल आज आपण याच्या 3 योजनाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.